महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा आज मुंबईत जनाक्रोश मोर्चाचं आयोजन मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा सुमारे 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा घेणार। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली सूत्रांची माहिती बच्चू कडू कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष। भोंदू खराच्या संपत्तीवर ईडीकडून टाच येणार सूत्रांची माहिती बोगस गुंतवणूक फसवणूक मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू ईडीकडून संबंधित मालमत्तांची छाननी सूत्रांची माहिती। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त व्हॉट्सअप ग्रुपची माहिती हाती ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावाने ठेवायचा सूत्रांची माहिती। परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अयान अहमद हुझैर खानची पोलीस कोठडी आज संपणार मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टात हजर केले जाणार। सहर शेखचं इन्स्टाग्राम स्टेटस चर्चेत शेखने इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत विरोधकांना डिवचलं। मुंबई उपनगरामध्ये ड्रग्ज विरोधात मोहीम राबवणार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणाच्या बैठकीत निर्णय। मुंबईमध्ये भोंदू फकीर इरफान नियाज अहमदला अटक महिलांना बेशुद्ध करून करायचा अत्याचार। मराठी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करणार रिक्षा टॅक्सी चालकांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन देण्यास संघटना आक्रमक। चिंचपोकळीमधल्या रेल्वे कंपाऊंडमधल्या केबलला अचानक लागली आग सर्व केबल जळून खाक। विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाचा अंदाज तर अमरावतीमध्ये सर्वाधिक 43.4 अंश तापमानाची नोंद। पंतप्रधानांच्या भाषणाविरोधात निवडणूक आयोगाला पत्र सरकारी माध्यमांचा वापर राजकीय प्रचारासाठी केल्याचा दावा। अखेर तिलक वर्मामुळे मुंबईला विजयाचा तिलक लागला 99 धावांनी गुजरातचा उडवला धुव्वा। आज हैदराबाद दिल्ली आमने सामने हैदराबादमध्ये दोन्ही संघात तुल्यबळ लढतीची शक्यता।